नमस्कार, मी आशिष जाधव. लक्षवेधी चर्चेत तुमचं स्वागत आहे. पाकिस्तानला धडा शिकवा अशी मागणी देशवासीय करतायत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा थोडी सबुरी ठेवा, जशास तसं उत्तर दिलं जाईल. आता यापेक्षा मोठी किंमत दहशतवाद्यांना मोजावी लागेल असा इशारा दिलेला आहे. पाकिस्तानला जर का धडा शिकवायचा असेल तर तो कशा पद्धतीने शिकवला पाहिजे यावरती आज दिवसभर दिल्लीमध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या, सुरक्षा यंत्रणांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्याचबरोबर मोदी सरकारनं उद्या 11 वाजता सर्वपक्षीय बैठक सुद्धा बोलावलेली आहे. ज्या पद्धतीचा हा भ्याड हल्ला काल पुलवामामध्ये झालेला आहे त्यावरनं देशवासियांच्या भावना खूप तीव्र आहेत. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे. तो शिकवत असताना जे दहशतवादी आहेत, खास करून जैश ए मोहम्मद आणि त्यांचा म्होरक्या अझहर मसूद याला सुद्धा धडा शिकवला पाहिजे. पाकिस्ताननं अझहर मसूदवर कारवाई करून त्याला भारताच्या हवाली केलं पाहिजे अशी सुद्धा मागणी होते आहे. त्याचबरोबर भारत सरकारला इतर जे महत्त्वाचे देश आहेत त्यांचा सुद्धा पाठिंबा मिळतोय की दहशतवादाविरोधातल्या लढाईत भारताबरोबर आम्ही सोबत आहोत. पण एवढं पुरेसं आहे का? खरंच तात्काळ काही एखादा सर्जिकल स्ट्राईक करून दहशतवादी जे अड्डे आहेत ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये असतील किंवा त्याही पलीकडे पाकिस्तानमध्ये असतील तिथे सर्जिकल स्ट्राईक्स झाले पाहिजेत का? धडा शिकवला गेला पाहिजे का? नियंत्रण रेषा जी आहे LOC तिथे युद्ध सदृश्य परिस्थिती निर्माण करून पाकिस्तानवरती दबाव आणावा का? अशा अनेक पर्यायांवरती सध्या विचार चाललाय. आपल्याला सुद्धा ही चर्चा करायची आहे. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत भाजपचे आमदार प्रवक्ते अतुल भातखळकर आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आहेत. तसंच आपल्यासोबत माजी लष्करी अधिकारी ब्रिगेडियर हेमंत महाजन आहेत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर सुद्धा आहेत. याशिवाय आपल्यासोबत भाकपचे प्रवक्ते मिलिंद रानडे सुद्धा आहेत. मी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आज पंतप्रधान काय म्हणाले आणि सरकार बरोबर विरोधी पक्ष आहे हे सांगणारं जे विधान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं आहे त्याचं सुद्धा कौतुक होतंय की आज जिथं देशावरती ही वेळ आलेली आहे, जिथं दुखवटा साजरा होतोय त्यावेळी विरोधी पक्षानं सुद्धा कुठलंही राजकारण केलेलं नाही. उलट आपण सरकार बरोबर आहोत, सुरक्षा दलांचा आदर करून सुरक्षा दलांबरोबर आपण आहोत असं सांगितलेलं आहे. आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले आणि त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी काय म्हणाले ते बघूया. मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं. बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी. मैं देश को भरोसा देता हूं कि हमले के पीछे जो ताकतें हैं, इस हमले के जो भी गुनहगार हैं उन्हें उनके किए की सजा अवश्य मिलेगी. आतंकवाद देश को बांटने तोड़ने की कोशिश करता है. इस देश को कोई भी शक्ति तोड़ नहीं सकती है, बांट नहीं सकती है. पूरा का पूरा ऑपोजिशन एक साथ हमारी सिक्योरिटी फोर्सेस के साथ और सरकार के साथ खड़ा है. ये जो हमला हुआ है ये हिंदुस्तान की आत्मा पर हमला हुआ है. हमारे जो सबसे जरूरी लोग हैं सिक्योरिटी फोर्सेस के, उनके खिलाफ हुआ है और हम उनके साथ खड़े हैं. जिन लोगों ने ये किया है उनको ये नहीं लगना चाहिए कि वो इस देश पर इतनी सी भी चोट पहुंचा सकते हैं. उनको मालूम होना चाहिए
कि ये देश इन चीजों को भूलता नहीं है। आज भारत सरकारनं पाकिस्तानला नोटीस बजावलेली आहे, त्यामध्ये हल्लेखोरांना किंमत मोजावी लागेल असा पंतप्रधानांनी इशारा दिलेला आहे। त्याचबरोबर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकटं पाडलं जाईल, तसंच पाकिस्तानचा जो मोस्ट फेवरेट नेशन म्हणजे आमचा जवळचा सर्वात लाडका शेजारी मित्र असा जो दर्जा आहे तो काढून घेतलेला आहे। तसंच पाकिस्तानच्या विरोधात राजनैतिक कारवाई करण्याचं सरकारनं जाहीर केलेलं आहे। याशिवाय जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना, सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केलेलं आहे की त्यांना जी काही कारवाई करायची आहे त्यामध्ये सरकार हस्तक्षेप करणार नाही असं पंतप्रधान म्हणालेले आहेत। तसे आदेश जारी करण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीची पाकिस्तानला नोटीस किंवा इशारा हा भारत सरकारनं दिलेला आहे, पण तो पुरेसा आहे का यावर आपल्याला चर्चा करायची आहे। मी थेट जातोय अतुल भातखळकर यांच्याकडे। भाजपचे प्रवक्ते आहेत, आमदार आहेत। अतुल भातखळकर, खरं तर कालचा हल्ला त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे। संतापाची लाट देशभर उसळलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रश्नाचं राजकारण केलं जात नाही आहे, ही एक जमेची बाजू आहे। तरी सुद्धा ज्या पद्धतीनं कृती करा, सर्जिकल स्ट्राईक करा, युद्ध करा, यामुळं देशात ज्याला म्हणूया ना वॉर फिवर किंवा वॉर युफोरिया किंवा वॉर हिस्टेरिया करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। हे टाळलं गेलं पाहिजे। नाही, मला असं वाटतं की वॉर युफेरियावर कोणी निर्माण करतेवर अशातला काही भाग नाही आहे। आणि मीडियासुद्धा लोकांच्या मुलाखती, सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रियावर दाखवत आहे। मला एकच सांगावंसं वाटतं की कालच्या हल्ल्यामुळे आत्तापर्यंत या देशामध्ये पाकिस्तानच्या बाबतीतली एक भूमिका विरोधी पक्ष आणि भारतीय जनता पार्टी जो आत्ता सत्ताधारी पक्ष आहे यांची अनेकदा नसायची। पण आज देशाचं, विरोधी पक्षांचं, सत्ताधारी पक्षाचं म्हणजे आमची जी भूमिका होती की पाकिस्तानच्या विरोधामध्ये कठोर पावलं उचलण्याची गरज आहे। त्याच्याकरता मानवाधिकार, काश्मीरची, काश्मीरियत, अमुक तमुक अशा जे काही भाषा केल्या जायच्या या भाषा आज पूर्णपणे थांबलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं पाकिस्तान हा आपला शत्रू देश आहे आणि पाकिस्तानला आणि पाकिस्तानच्या ISIला त्यांच्या सैन्याला धडा शिकवण्याची गरज आहे। या भूमिकेवर आज या देशातले सर्व राजकीय पक्ष जी भूमिका आम्ही वर्षानुवर्ष मांडत होतो ती आलेली आहे। त्यामुळे देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आज हे जाहीर सांगितलेलं आहे की देशाच्या सैन्याला मी स्वातंत्र्य दिलेलं आहे की त्यांनी काय करायचं, आता ते कधी करायचं, कसं करायचं, कुठे करायचं, कशा पद्धतीने करायचं। मला असं वाटतं की ज्यांना मिलिटरी ऑपरेशनचा छोटासा तरी अनुभव आहे किंवा माहिती आहे त्यांना हे माहिती आहे की या सगळ्या प्रकारामध्ये सरप्राईज एलिमेंट हे सर्वात महत्त्वाचं असतं। आणि त्यामुळे इंग्लिशमध्ये स्ट्रॅटेजिक अफेअर्समध्ये एक फार चांगलं वाक्य आहे, रिवेंज इज द प्लेट विच सर कोल्ड। रिवेंज नावाची जी प्लेट आहे ती थंडगार पद्धतीनेच सर केली जाते। आणि त्याच्यामुळे या संदर्भातला निर्णय हा 100% सैन्याच्या वर आपण सोडलेला आहे। देशाच्या प्रधानमंत्र्यांनी हे जाहीर सांगितलेलं आहे आणि त्यामुळे सैन्य प्रमुख या संदर्भातला योग्य तो निर्णय जो असेल तो निर्णय करेल। मला असं अजिबात वाटत नाही की याच्यातून काही वॉर युफेरियावर काही निर्माण होतोय असा कोणी प्रयत्न। आज देश एक आहे, ही एकमुखी मागणी आहे, पाकिस्तानचं कंबरडं मोडलं पाहिजे। आणि ते कंबरडं कसं मोडायचं याची चर्चा या देशातले विचारवंत, तत्त्वज्ञ, स्ट्रॅटेजिक अफेअर्सचे एक्सपर्ट्स, मिलिटरी एक्सपर्ट्स, राजकारणी हे जरूर करतील, ती केली पाहिजे। आणि पाकिस्तानचं कंबरडं मोडण्याचे अनेक मार्ग आहेत, त्या सर्व मार्गांचा आपण येणाऱ्या काळामध्ये अवलंब करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतंय। आपल्यासोबत संजय लाखे पाटील सुद्धा आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते आहेत। संजय लाखे पाटील, जसं तुमचे अध्यक्ष राहुल गांधी आणि काल तुमच्या नवनियुक्त महासचिव प्रियंका गांधी या दोघांनी पत्रकार परिषदांमध्ये हेच सांगितलं की ही वेळ ही ती नाही आहे की काही राजकीय बोलावं, देशासोबत ठामपणे उभं राहण्याची ही वेळ आहे। आणि विरोधी पक्ष म्हणून
आपण सरकारला पाठिंबा देतो आहोत, तिन्ही सुरक्षा दलांसोबत आपण आहोत. तरी सुद्धा जे राजकारण व्हायचं ते होतच आहे. इथून पुढं पाकिस्तानचं कंबरडं मोडावं असं जे म्हटलं जात आहे किंवा पाकिस्तानला धडा शिकवा अशी जी मागणी होते आहे, सरकार हे सांगताय की होय आम्ही मोठी किंमत ही मोजायला लावणार आहोत दहशतवाद्यांना. दहशतवाद्यांच्या विरोधात किंवा दहशतवादी अड्ड्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे असं विरोधी पक्षालाही वाटतंय. मुळात पुलवामाला जो आज दहशतवादी हल्ला झालाय हा अत्यंत संतापजनक आणि देशाच्या सुरक्षेवर घाला घालणारा हल्ला आहे. काँग्रेसने नेहमी देशाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे. मग काँग्रेस सत्तेत असो किंवा विरोधामध्ये असो, आणि विरोध करण्यासाठी विरोधाची भूमिका जी सातत्यानं भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते घेतात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते घेतात, त्या पद्धतीची पायाखाली बघायची भूमिका काँग्रेसने कधीही घेतली नाही. आणि त्यामुळं देशाच्या प्रत्येक माणसाचा, ठीक आहे काही दिवस काँग्रेसला विरोधात राहावं लागत असेल, पण काँग्रेसवर विश्वासही नाकारता येत नाही. काँग्रेसच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंकाजी गांधी यांनी काल दुपारी एक पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक लोकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होता. परंतु तसं असताना सुद्धा ज्यावेळेस त्यांना कळले की 3:25 मिनिटानं पुलवामामध्ये आपल्या सीआरपीएफच्या जवानावर हल्ला झालाय, त्यावेळेस त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार असतील, जे पक्षामध्ये यायचे लोक होते त्यांच्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी जे शहीद झाले आपले सीआरपीएफचे जवान, त्यांना त्या ठिकाणी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी गांधी यांनी कालपासून आजपर्यंत सातत्यानं जे काय आपल्या सगळ्या फोर्स आहेत याच्याबरोबर राहायची भूमिका घेतली आणि सरकारला पूर्ण आमचं समर्थन आहे असं सांगितलं. सोनियाजी गांधी यांनी सुद्धा स्वतः एक प्रेस रिलीज केलं आणि त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. मनमोहन सिंगांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून या ठिकाणी पाठिंबा व्यक्त केला. आज राहुलजी असतील, प्रियंकाजी असतील, सोनियाजी असतील, मनमोहनजी असतील किंवा अँथोनीजी असतील, त्यापासून शेवटचा काँग्रेसचा कार्यकर्ता हा ज्या पद्धतीनं हा हल्ला झालाय त्या हल्ल्यामुळे चिडलेला आहे. तो देश हितासाठी सगळ्या फोर्स बरोबर आहे. आणि त्याचबरोबर आता थोड्या दिवसासाठी जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि नेते हे सत्तेत आहेत त्यामुळे त्यांच्या बरोबर आहे. पण देश हितासाठी सातत्यानं भूमिका घ्यायचं काम काँग्रेसने केलंय आणि विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा जबाबदारीनं काँग्रेस ही भूमिका निभावतोय. याचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मला अभिमान आहे. ठीक आहे, मी जातोय मिलिंद रानडे यांच्याकडं. ते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रवक्ते आहेत. त्यांनाही मी हेच विचारतोय की उद्या सर्वपक्षीय बैठक आहे आणि या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार सर्व पक्षांना विश्वासात घेऊन माहिती देणार आहे की पुलवामाचा हल्ला जो झालेला आहे त्यामध्ये प्राथमिक चौकशीत काय निष्पन्न झालं आहे, कुठल्या परिस्थितीमध्ये हा हल्ला झालेला आहे, कुठलं इंटेलिजन्स फेल्युअर झालं असेल तर ते कुठल्या टप्प्यावरती झालं असण्याची शक्यता आहे, किंवा ज्याला आपण म्हणूया की सिक्युरिटी लॅप्स झाला असेल तो कशा पद्धतीनं झालाही असेल, याविषयी सुद्धा सगळी माहिती या सर्वपक्षीय बैठकीमध्ये सरकार मांडू शकतं. एवढंच नाही तर इथून पुढं जर का युद्धसदृश्य परिस्थिती तयार होत असेल तर त्याविषयी सुद्धा माहिती देऊ शकेल. मला राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून तुम्हाला हे विचारायचं आहे की सध्याची जी परिस्थिती आहे देशाच्या दृष्टीनं ही आणीबाणीची परिस्थिती सुद्धा आहे. याचं कारण असं आहे की पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये जो हल्ला झालेला आहे तो लोकल सपोर्ट घेऊन झालेला आहे. इतका हा भीषण हल्ला आहे कारण 300 किलो RDXनी भरलेली एक कार SUV ही CRPFच्या ताफ्यावरती धडकते आहे. आणि म्हणून या हल्ल्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी मागणी तर होतेच आहे. पण त्याचबरोबर ज्या देशवासियांच्या भावना तीव्र झालेल्या आहेत त्यावर सुद्धा फुंकर घालण्याचं काम या सर्वपक्षीय बैठकीतून होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार या ठिकाणी श्रेय घेऊ पाहत नाहीये. सर्वपक्षीय बैठक घेऊन सरकार सर्वांना विश्वासात घेण्याचं काम करते आहे. हे सुद्धा एक स्वागतार्ह पाऊल आहे. निश्चितपणे सर्वपक्षीय बैठक होतीये ही चांगली गोष्ट आहे. मी या हल्ल्याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्याची निर्भत्सना करतो
आणि आज आपल्याला पाकिस्तान हे आत्ता लक्ष ठरवून सगळीकडे त्याच्या विरोधात आवाज उठवला जातोय, हे साहजिक आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा विचार केला पाहिजे. दोन्ही देश हे अण्वस्त्र सज्ज देश आहेत. त्यामुळे जी काय कारवाई करायची असेल ती फक्त एकतर्फी मिलिटरी एवढंच त्याचं नाही आहे. आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी त्याच्यात करायला लागेल. पाकिस्तानला जे पाणी जातं आपल्याकडनं त्या पाण्याचं नियोजनावरती त्याच्यावरती रोख आणायला लागेल. पाकिस्तानला जे पैसे मिळतात आंतरराष्ट्रीय क्षेत्रातनं त्याच्या बाबतीत करावं लागेल. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या आतल्या सुरक्षिततेच्या बाबतीत सुद्धा बघावं लागेल. ह्याचं कारण असं आहे की एवढे 350 किलो हे काय एका दिवसात आणले गेले नाहीत, अनेक दिवस त्याला लागणे असणार. हे कसं झालं याची चौकशी केली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की जम्मू काश्मीरमध्ये अगदी परवापर्यंत PDP आणखीन भारतीय जनता पक्ष यांचं राज्य होतं. PDP हा पक्ष आपल्याला माहिती आहे की अफजल गुरु याच्यासारख्याला एक शहीद मानतो, त्याच्याबरोबर हे होते. अझर मसूद जो या जैशचा प्रमुख आहे त्याला भारतातनंच 1900 आता मी साल विसरलो त्याला सोडलं गेलेलं होतं, 93ला त्याला सोडलं गेलेलं होतं. तेव्हा ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जुन्या झाल्या. पण आजच्या घडीला आपली जी सगळ्या यंत्रणा आहेत, CBI असेल ती 1 नंबर विरुद्ध 2 नंबर, 3 विरुद्ध 5 नंबर, या ज्या सगळ्या अशा ज्या भानगडी झालेल्या आहेत याच्यामुळे देशाच्या सुरक्षिततेकडे लक्ष दुय्यम झालं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे की आत्ता तिथे राष्ट्रपती राजवट आहे, म्हणजे संपूर्णपणे केंद्र सरकारच्या ताब्यात तिथे आहे. तरीसुद्धा हे कसं झालं? डिमॉनिटायझेशनच्या नंतर कंबरडं मोडलं गेलं होतं या सगळ्या दहशतवाद्यांचं. मग हे कसं झालं याचीही आपल्याला उत्तरं शोधून त्या उत्तरांच्या मिळाल्यानंतर पुढचा हल्ल्याची, म्हणजे आपल्याकडच्या चुका, आपल्याकडचं जे काही उणं राहिलं असेल ते न बघता फक्त टीव्हीच्या माध्यमातनं काही टीव्ही चॅनल्स असे म्हणजे उद्या जायचं का आज संध्याकाळी जायचं अशा तयारीत बोलतायत. असं करता येत नाही. निश्चितपणे याला धडा शिकवावा लागणार आणि तो आपले देश शिकवेल हे मला खात्री वाटते. ठीक आहे. आता फक्त अजून एक गोष्ट, पाकिस्तानला आज आयसोलेट करण्याच्या दृष्टीने चांगली पावलं पडतायत असंही मला वाटतं. चीन हा एकच देश आहे की जो आत्ता त्याला सपोर्ट करतोय. त्यामुळे आत्ता चीनच्या बद्दलचं सुद्धा जगातलं मत हे चीनच्या विरोधात जात आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. चीनला सुद्धा एखाद दिवशी हे जे ज्या पद्धतीने करतायत, चीनमधला सुद्धा एक जो प्रॉव्हिन्स आहे पश्चिमेकडचा तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा गडबडी चालू आहेत. तर जे तुम्ही दुसरीकडे पेरता ते तुमच्या देशात उगवतं हेही चीनने लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याकडे जातो, कारण त्यांना तिथली परिस्थिती, पुलवामा आणि श्रीनगर, जम्मू तिकडची सगळी परिस्थिती त्यांना माहिती आहे. ब्रिगेडियर हेमंत महाजन, कालचा जो हल्ला झाला त्यानंतर स्वाभाविकपणे एक तीव्र प्रतिक्रिया ही देशातच उमटली, कारण अनपेक्षितपणे हा हल्ला झाला आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती हा दहशतवादी हल्ला झाल्यामुळं अनेक तर्कवितर्क आधी लढवले गेले, पण नंतर हल्ल्याची भीषणता बघितल्यावरती प्रत्येकाच्या भावना ह्या अनावर झाल्या आणि एक चीड आलेली आहे की दहशतवादी ग्रुप, मग तो कुठलाही असो, यामध्ये हे कसं होऊ शकतं की हल्ला झाल्या एक व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्यामध्ये जो सुसाईड बॉम्बर आहे तो हल्ल्याची रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम करतो, जैश ए मोहम्मद त्या हल्ल्याची जबाबदारी उचलतं. म्हणजे हे सगळं पूर्वनियोजित होतं. यामध्ये कुठं ना कुठं काही ना काही कमतरता ह्या आपल्या फोर्सेसच्या बाजूने राहिल्या असतील किंवा तिथल्या स्थानिक परिस्थितीचा फायदा हा दहशतवाद्यांनी उचलला असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. एकूणच या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्यातून काहीतरी असं ठोस निष्पन्न झालं पाहिजे की इथून पुढं अशा पद्धतीनं भ्याड हल्ले होणार नाहीत, उघडपणे आपल्या सुरक्षा रक्षकांवरती असे हल्ले होणार नाहीत. तुम्ही आता म्हटलं की हा हल्ला जो झाला अचानक झाला, हा अतिशय हिंसक होता. सगळे दहशतवादी हल्ले हे अचानकच होतात आणि हिंसकच असतात. दहशतवादी काही दगडफेक करायला आलेले नसतात. हे नेहमीच हिंसकच हल्ले असतात आणि अचानकच होतात. अचानक केले नाही तर तो हल्ला कधी सक्सेसफुल होणारच नाही.
आता एका म्हणजे पक्षाच्या प्रवक्त्यांनी असं सांगितलं की सुरक्षा व्यवस्था एखाद्या ढिली झाली असेल किंवा राष्ट्रपती राजवट आली. लक्षात ठेवा, राष्ट्रपती राजवट येवो की कोणाची पण राजवट येवो, कुठल्याही पक्षाचं सरकार असो, सैन्य तिथे जे काम करतं ते आपल्या पद्धतीने काम करतं, त्याच्यामध्ये कधीही ढिलाई केली जात नाही. जो हा कालचा जो हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये नवीन प्रकार असा होता की फक्त त्यांनी एका गाडीमध्ये 350 किलो स्फोटक पदार्थ घातली होती आणि ते आणली होती. अशा प्रकारचा गाडीमध्ये स्फोटक पदार्थ घालून होणारा हल्ला हा इराक आणि इराणमध्ये होत होता, परंतु भारतामध्ये एकच वेळा पहिले जे श्रीनगरचा भाग आहे, बदामी बागची कॅन्टॉन्मेंट आहे, तिथे 2 वर्षापूर्वी झाला होता. तर याचं मुख्य कारण असं होतं की ज्या युवकांनी हा जो हल्ला केला होता तो ऑनलाईन रॅडिकलाइज झाला होता किंवा ऑनलाईन उग्रवादी पहिले बनला होता आणि त्यानंतर मग त्यांनी पुढे हे उग्रवादाचं काम केलेलं आहे. आज अशा प्रकारच्या हल्ल्याचे 2 पैलू आहेत. एक तर काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद का पसरतोय, उग्रवाद का पसरतोय आणि तो कसा थांबवायचा, आणि दुसरा पैलू आहे की यांना पाकिस्तान कशा प्रकारे मदत करतोय, ती कशी थांबवायची, आणि तिसरं आंतरराष्ट्रीय स्तरावरती चीन त्यांना मदत करतो आहे, चीन पाकिस्तानला त्यांचा प्रॉक्सी म्हणून वापर करतो आहे, ते कसं थांबवायचं. तर मी एक लोकल हल्ल्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करतो. 2018 मध्ये आपण 280हून जास्त दहशतवादी मारले. हे एक अतिशय मोठं यश समजायला पाहिजे, परंतु त्यामुळे दहशतवाद्यांची संख्याही कमी झाली नाही. याचं कारण असं की 15 ते 20% नवीन दहशतवादी हे पाकिस्तानमध्ये मधून घुसखोरी करून भारतामध्ये आले आणि जवळजवळ 70 ते 80% हे लोकल युवक जे उग्रवादाच्या मार्गाला लागलेले असतात त्यांनी तिथे आले. त्यामुळे ही संख्या सध्या सुद्धा मानली जाते की 200 ते 250च्या मध्ये काश्मीर खोऱ्यामध्ये असावी. आणि ट्रेडिशनली काश्मीर खोऱ्याचा जो साऊथ काश्मीरचा भाग आहे, म्हणजे जो पुलवामाचा भाग आहे, तिथे हे दहशतवादी आहेत. बाकीचा जो काश्मीरचा भाग आहे, लेह लडाखचा एरिया, जम्मू उधमपूरचा एरिया आणि इव्हन जो नॉर्थ काश्मीरचा जो भाग आहे, आपल्याला आठवत असेल की काही दिवसापूर्वीच बारामुल्ला जिल्हा जो नॉर्थ काश्मीरचा भाग आहे त्याला दहशतवादी मुक्त जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आलं. जाहीर करायला नको होतं, परंतु म्हणण्याचा अर्थ असा की तिथे कुठलाही रेसिडेंट दहशतवादी हा नाही आहे. लक्षात ठेवायला पाहिजे, हा हल्ला झाला, कसा झाला, हे झाला. दहशतवादाची लढाई सुरू झाली 1984 सालापासून, आणि माझं गणित चांगलं असेल तर म्हणजे त्याला 16 आणि 35 वर्ष झालेली आहे आणि हे अजून अनेक वर्ष चालणार आहे. सरकार कुठलंही असो, पाकिस्तान आणि चीन भारतामध्ये दहशतवाद वाढवून पहिले काश्मीरमध्ये किंवा नक्षलवादी भागामध्ये किंवा इतर ठिकाणी भारताला भारतीय उपखंडामध्ये गुंतवून ठेवायला मागतो आहे, ज्यामुळे भारत हा चीनचा प्रतिस्पर्धी म्हणून पुढे येणार नाही. तर म्हणून अशी एक समजूत काढून टाका आपल्या मनापासून की सरकार बदली झालं, कोणी इकडे आलं, कोणी तिकडे आलं तर हा दहशतवाद संपणार आहे. आपल्याला एक लॉंग टर्म प्लॅनिंग, लॉंग टर्म स्ट्रॅटेजी, लॉंग टर्म इम्प्लिमेंटेशनची गरज आहे आणि हा कालविधी 5 वर्ष 10 वर्ष इतका सुद्धा असू शकतो. आणि यामध्ये जसं अनेकांनी सांगितलं, यामध्ये बहुआयामी दहशतवादी विरोधी अभियानामध्ये आपल्याला म्हणजे अशा वेगवेगळ्या कारवाया कराव्या लागतील. त्या होत नाहीये असं नाही, परंतु त्या कारवाईचा जो इम्प्लिमेंटेशनचा जो दर्जा आहे तो आपल्याला म्हणजे ठीक करावा लागेल. एकच उदाहरण देतो. कालच्या हल्ल्यामध्ये एक असं झालं की हे जे ह्युमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असतात, मीडिया असतं, हे पॉलिटिकल पार्टीज असतात, त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस सैन्याचा कॉन्व्हॉय किंवा CRPFचा कॉन्व्हॉय जातो त्याबरोबर पहिले सिव्हिलियन गाड्या जात नव्हत्या. त्यांनी म्हटलं की नाही, सिव्हिलियन्सना त्रास होतो म्हणून त्यांना पण याच कॉन्व्हॉयच्या बरोबर जायची परवानगी मिळायला पाहिजे. त्यामुळे एक गाडीमध्ये घुसली, त्यांना शोधता आलं नाही आणि त्यामुळे तो स्फोट झालेला आहे. तर आता तुम्ही निर्णय बघितला असेल की आता पुन्हा ती जी अशा प्रकारची जी सिव्हिलियन मुवमेंट होती ती आपण थांबवणार आहोत. होतं काय की ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट, पॉलिटिकल पार्टीज सांगतात की थोडी शांतता निर्माण झाली आहे, आता आम्हाला ही कन्सेशन द्या. दुसरं तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो, हे सगळे लोक जे दगडफेक आहेत ते आपली मुलं आहेत, त्यांच्यावरती प्रेम करा असं प्रकारचं काहीतरी सांगायचा प्रयत्न करतात. दगडफेक करणारे हे दहशतवाद्याचे सपोर्टर्स आहे. आता आपण सांगितलं की सैन्याला आपण पूर्णपणे म्हणजे हे दिलेलं आहे की तुम्हाला जे करायचं ते करा. हे पूर्णपणे सत्य नाही. काश्मीर खोऱ्यामध्ये दगडफेकांच्या विषयी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी काय वक्तव्य दिली आहेत, आपण आपलं मागचं फुटेज बघा आणि बघा की कोणी काय म्हटलेलं आहे. हे स्टेटमेंट म्हणजे सगळे राजकीय पक्ष सपोर्ट करतायत, हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. तुम्ही तुमचंच फुटेज चेक करा. तुम्ही तुमच्याच चॅनलवरती तुम्ही अशीच दाखवलेलं होतं की कोणी काय म्हटलेलं आहे.
गरज मला वाटतं अशी आहे की हे फुटीरवाद्यांना जो सॉफ्ट कॉर्नर असतो, मग तो मुफ्तीकडून असो की आपल्या फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्लाकडनं असो किंवा इतर राजकीय पक्षाकडून असो, याच्याशिवाय तिथल्या काही दगडफेकांकरता जो सॉफ्ट कॉर्नर असतो, दहशतवाद्यांच्या सपोर्टर्स करता जो सॉफ्ट कॉर्नर असतो, तो थांबायला पाहिजे आणि त्यांच्यावरती एक ऑल आउट ॲक्शन करायला पाहिजे. ते दहशतवाद्याचे समर्थक आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरती अनेक वेळा बातम्या आलेल्या आहेत की जवळजवळ 80-90 व्हॉट्सॲप ग्रुप्स आहेत की जे दहशतवाद्याची माहिती पसरवायचा प्रयत्न करतात. समजा सैन्य पुलवामा भागामध्ये शोध अभियानाकरता गेलं, ही माहिती व्हॉट्सॲपवरून व्हायरल केली जाते. म्हणजे त्या भागातले काही सिव्हिलियन्स किंवा अनेक सिव्हिलियन्स अशा प्रकारची माहिती पुरवतात. आता त्यांची ही माहिती पुरवण्याची हिंमत कशी होते? व्हॉट्सॲपवरती जे माणसं असतात त्यांचं तर पहिले ते व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे कोण तिथे येतो, आणि ज्यांनी अशा प्रकारची माहिती फिरवली, ज्यांनी दहशतवादाचा प्रचार करण्याचा प्रयत्न केला, त्याचा मेसेज ब्लॉक करायला पाहिजे आणि त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. ब्लॉक करणं एक पॅसिव्ह काम झालं, परंतु त्याला शिक्षा देणं हे जास्त महत्त्वाचं काम झालं. तर ते करायला पाहिजे. आपण राजकीय इच्छाशक्तीविषयी जे बोलतोय ते यांना ब्लॉक करायला पाहिजे. काल परवाच एक बातमी आली होती की एका सोशल मीडियाचे चीफ, मला वाटतं ट्विटरचे चीफ, यांना पार्लमेंटरी कमिटीने इथे बोलवलं होतं. लक्षात ठेवा, अनेक देशद्रोही मेसेजेस यांचा IP ॲड्रेस हा भारताच्या बाहेर असतो. आपल्याला या सोशल मीडियाच्या चीफना धमकवून सांगण्याची गरज आहे. कुठनंही भारताच्या विरुद्ध कुठलाही मेसेज आला तर याद राखा, व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर आम्ही भारतामध्ये बंद करू. आज तुम्हाला भारताची गरज आहे. भारत एक मोठी बाजारपेठ आहे. आम्हाला तुमची गरज नाही. तुमच्या माहिती करता चीनमध्ये अशा प्रकारची कुठलीही सोशल मीडिया म्हणजे मीडिया साधनं नाही. सगळी जी आहेत ती त्यांच्या देशाच्या आतली आहेत. मला थोडक्यात हे म्हणायचं आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती जो व्यवहार चाललेला आहे तो थांबला पाहिजेच. जो कोणी उलट विधानं करतो, उलट बोलतो, दहशतवादाची माहिती पसरवतो, त्यांना प्रसिद्धी देतो, या सगळ्यांवरती देशाच्या कायद्याच्या अंतर्गत कारवाई लगेच करायला पाहिजे. आपल्याकडे डेटाबेस भरपूर अवेलेबल आहे. उद्या कॉन्फरन्सला आपण संरक्षण देत होतं, आता जाहीर झालं की ते संरक्षण काढण्यात आलं आहे. चांगली गोष्ट आहे. हे आम्ही पुष्कळ आधीपासून म्हणत होतो की हे काढायला पाहिजे. हे सगळे देशद्रोही लोक आहेत, यांचं ज्यांना तुम्ही कुठलं स्वातंत्र्य देत आहात? मेहबूबा मुफ्तींनी म्हटलं की आमची मुलं, तर मेहबूबा मुफ्तीचं म्हणजे जे संरक्षण आहे ते काढायला पाहिजे. चुपचाप त्यांचं तोंड चूप होईल आणि ते काश्मीरच्या बाहेर पळून जातील, हे तुम्हाला मी आज सांगू शकतो. तर मला म्हणायचं असं आहे की नो नॉनसेन्स दहशतवादाविषयी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. झिरो टॉलरन्स दहशतवादाविषयी ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि अशा प्रकारचे लेख प्रिंट मीडियामध्ये येत असतील, सोशल मीडियावरती येत असतील, TV चॅनलच्या डिस्कशनमध्ये येत होती. पहिले तर असा भयंकर प्रकार चालला होता की देशविरोधी लोकांना TV चॅनल्सवरती बोलवलं जायचं. एखाद्या माणसाला तो बोलवलं, तो काय बोलणार आहे हे आपल्याला आधीच माहिती होतं. मग त्याला बसून खाजवायची काय गरज होती? परंतु TV चॅनल्स आपले TRP रेटिंग वाढवण्याकरता असं करत होते. नशिबाने आता मी गेल्या काही महिन्यामध्ये बघतोय की असे जे देशद्रोही लोक जे येत होते, काही असे अँकर्स होते की थोडेसे ते सॉफ्ट कॉर्नर दाखवायचे अशा लोकांकरता. ते अँकर्स पण दिसत नाहीये. ते अँकर्स म्हणजे असे देशद्रोही लोक येत नाही. तर तशी म्हटलं तरी प्रगती नक्कीच आहे. परंतु झिरो टॉलरन्स फॉर दहशतवाद काश्मीर खोऱ्यामध्ये, इतर ठिकाणी हे व्हायला पाहिजे. आणि इतर अजून गोष्टी मी सांगू शकतो, पण मला वाटतं की आपल्याला इतरांना पण या चर्चेमध्ये घ्यायचं असेल. अगदी बरोबर आहे. आणि कसं असतं ना की एखाद्या विचारसरणीच्या नावाखाली, म्हणजे एक राष्ट्रवादाच्या नावाखाली एखादी विचारसरणी लावून धरणारे पण अँकर्स आहेत, त्यांच्यावरही आक्षेप घेतला जातो. तो एक खूप मोठा वादाचा विषय आहे खरं तर. त्यावरती आपण नक्कीच कधीतरी चर्चा करू. आम्ही एक ब्रेक घेणार आहे. ब्रेक नंतर शैलेंद्र देवाणकर यांच्याकडे जाणार आहे की भारतासमोर काय पर्याय आता उपलब्ध आहेत. जर का देशात तीव्र भावना अशी तयार झाली असेल की पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, तर तो धडा जो आहे पाकिस्तानला शिकवायचा आहे भारत सरकारला, त्याचे किती पर्याय आहेत, किती मार्ग आहेत की ज्या मार्गांनी आपण पाकिस्तानला धडा शिकवू शकतो, हे मी शैलेंद्र देवाणकर यांना विचारणार आहे, पण एका ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी जातोय शैलेंद्र देवळानकर यांच्याकडे. ते आंतरराष्ट्रीय व्यवहाराचे तज्ज्ञ आहेत.
शैलेंद्र देवळानकर, पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे, अनेक मार्ग आहेत. लष्करी कारवाई करावी, तातडीनं करावी, की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लान मार्फत चहू बाजूंनी पाकिस्तानची कोंडी करावी, असेही मार्ग आहेत. उद्या सर्वपक्षीय बैठक आहे, त्यामध्ये सुद्धा काही ना काही विचारविनिमय होणारच आहे. तरी सुद्धा पाकिस्तानला धडा शिकवायचाच आहे असं भारतीयांना वाटत असेल, तशी तीव्र भावना ही देशवासियांमध्ये असेल, तर मग तो धडा कोणत्या कोणत्या मार्गांनी आणि कोणत्या कोणत्या पर्यायांनी शिकवला जाऊ शकतो. आशिषजी, प्रथम तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ओव्हरऑल पाकिस्तानचं गेल्या 30 वर्षांपासून काश्मीरच्या संदर्भात आणि भारताच्या संदर्भातलं धोरण काय आहे. पाकिस्तानला प्रामुख्याने काश्मीरच्या प्रश्नाचं आंतरराष्ट्रीयकरण करायचं आहे आणि हे आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी ते 3 मेथड्सचा किंवा पद्धतींचा वापर करतात. त्यातली जी पहिली पद्धत आहे ती म्हणजे हा प्रश्न विविध आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवरनं मांडणं आणि जो युनायटेड नेशन्स असेल, बाकी इतर मल्टीलॅटरल फोरम्स असतील, या फोरम्सवरती हा प्रश्न मांडणं आणि त्याच्यात भारताकडनं तिथं मानवाधिकारांचं उल्लंघन कसं होतं आहे, आपल्या लष्कराकडनं तिथं मानवाधिकारांचं उल्लंघन कसं होतं हे दाखवण्याचा प्रयत्न करणं. आणि ज्या वेळेला हे प्रयत्न त्यांचे अपयशी ठरतात त्यावेळेला दुसरा प्रयत्न होतो आणि तो प्रयत्न असतो तो म्हणजे क्रॉस बॉर्डर फायरिंगचा. दोन्ही देशांदरम्यान 2004 मध्ये शस्त्रसंधीचा करार झालाय, परंतु त्याचं सातत्याने उल्लंघन पाकिस्तानकडनं होतं. गेल्या 2-3 वर्षांमध्ये जवळपास 800 पेक्षा जास्त शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं आहे. आणि क्रॉस बॉर्डर फायरिंग करताना जाणीवपूर्वक निष्पाप नागरिकांना टार्गेट करायचं. ज्या वेळेला तुम्ही निष्पाप नागरिकांना टार्गेट करतात त्यावेळेला शासनावरचा दबाव हा प्रचंड वाढतो, जसा आत्ता हा सरकारवरचा दबाव वाढलेला आहे. आणि त्यानंतर जो तिसरा प्रकार आहे तो म्हणजे क्रॉस बॉर्डर इन्फिल्ट्रेशन. आणि मग दहशतवाद्यांना आपल्याकडे जे पाक व्याप्त काश्मीर आहे तिथं जवळपास 30 ते 40 जे टेररिस्ट कॅम्प्स आहेत तिथं त्यांना प्रशिक्षित करणं आणि ह्या दहशतवादी संघटना, मग ते जैश ए मोहम्मद असेल, लष्कर ए तय्यबा असेल, अशा ह्या संघटनांना तिथं प्रशिक्षित करून त्यांना इन्फिल्ट्रेशन करण्यासाठी फॅसिलिटेट करणं. हा जे 3 प्रकार आहेत, ह्या 3 प्रकारांच्या बाबतीमध्ये हे सातत्याने गेल्या 30 वर्षांपासून ते इम्प्लिमेंट करत आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे की पाकिस्तानचे हे जे डिझाईन्स आहेत या डिझाईन्सला आपण प्रॉक्सी वॉर म्हणतो. खरं तर प्रॉक्सी वॉर हा शब्द यासाठी वापरणं चुकीचं आहे. पाकिस्तानचा हायब्रिड वॉर आहे आणि हायब्रिड वॉर ही एक आधुनिक पद्धत आहे. एकीकडे ते आपल्याला इम्रान खान हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही भारताबरोबर टॉक्स करण्यासाठी, संवाद करण्यासाठी तयार आहोत, परंतु भारत तयार नाही आहे. आणि दुसरीकडे मात्र अशा स्वरूपाचे दहशतवादी हल्ले घडून आणायचे. आता मूळ प्रश्न असा येतो की आपण ह्या डिझाईनचा सामना कसा करायचा. तर याच्यासाठी कोणतंही एक धोरण किंवा एक दृष्टिकोन असणं हे अवघड आहे. तर आपल्याला याचा पूर्ण जो सामना करावा लागणार आहे त्यासाठी एक बहुआयामी मल्टी डायमेन्शनल स्ट्रॅटेजी ही आपल्याला वर्कआउट करावी लागणार आहे. आणि ह्या मल्टी डायमेन्शनल स्ट्रॅटेजीचा एक भाग जो आज कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी झाली आणि त्याच्यानंतर जे 2 निर्णय आपण घेतले की पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आयसोलेट कसं करायचं आणि दुसरं म्हणजे पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा हा कसा काढून घ्यायचा, ही एक सुरुवात आहे. या सुरुवातीनंतर अजून आपल्याला अनेक स्ट्रिंजंट गोष्टी करायच्या आहेत. प्रथम तर मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतल्याने काय त्याचा परिणाम होणार आहे हे थोडक्यात सांगणं आपल्याला गरजेचं आहे. मोस्ट फेवर्ड नेशन या जो हा दर्जा आहे याचा समावेश हा गॅट अग्रीमेंटमध्ये होता. 1995ला जेव्हा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अस्तित्वात आली तेव्हा हा शब्द अस्तित्वात आला. जे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे किंवा विश्व व्यापार संघटनेचे सदस्य देश आहेत त्यांनी परस्परांना अशा प्रकारचा दर्जा देणं अभिप्रेत आहे, अपेक्षित आहे. म्हणून भारत आणि पाकिस्तान दोघेही विश्व व्यापार संघटनेचे सदस्य आहेत. म्हणून भारताने 1996लाच पाकिस्तानला हा दर्जा दिला, परंतु पाकिस्तानने हा दर्जा भारताला दिला नाही. दोन्ही देशांनी परस्परांच्या संदर्भामध्ये नॉन डिस्क्रिमिनेटरी ट्रेड प्रॅक्टिसेस अवलंबवावेत, एकमेकांना व्यापारात प्राधान्य द्यावं यासाठी हा दर्जा दिला जातो. आणि आता भारताने हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. खरं तर हा दर्जा काढून घेण्याचं इम्पॅक्ट फार काही पाकिस्तानवरती होणार नाहीये, कारण 2 देशांमधला व्यापार हा $2 अब्ज एवढाच आहे. अप्रत्यक्ष व्यापार हा $5 अब्ज पर्यंतचा आहे. परंतु याचे एक प्रतिकात्मक महत्व आहे, याचे एक सिंबॉलिक रिलेव्हन्स आहे. आणि सिंबॉलिक रिलेव्हन्स आहे की आपण आता पाकिस्तानला स्पष्ट इशारा दिलेला आहे की आम्हाला तुमच्या पुढे कोणत्याही पद्धतीचा व्यवहार नको आहे, कोणत्याही पद्धतीचा व्यापार नको आहे. आणि हाच प्रकार आपण मेसेज इंटरनॅशनल कम्युनिटीला दिला आहे. आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानला आयसोलेट करायचं म्हणजे काय करायचं, तर आपण ज्या पद्धतीने भारताने MFN स्टेटस विड्रॉ केला आहे
तसं आपण आपल्या राजनैतिक संबंधांचा दबावाचा वापर करून अमेरिका असेल किंवा इतर युरोपियन देश असतील, चीन असेल, यांना आपण कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत की पाकिस्तान ही दहशतवादाला एक्सपोर्ट करणारी फॅक्टरी आहे. पाकिस्तानमध्ये केवळ भारतामधल्या दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण दिलं जात नाही, तर जो ओसामा बिन लादन अल कायदाचा नेता होता आणि अमेरिकेवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता, तोही पाकिस्तानमध्येच मारला गेला होता. आणि आजही इस्लामिक स्टेट जी सिरिया आणि इराकमधनं हद्दपार झाली आहे, ती पुन्हा एकदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये घर करू पाहत आहे. अल कायदा तिथं आहे, तालिबान पाकिस्तान तिथं आहे. या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना ज्या युरोपियन देशांना आणि अमेरिकेला पण डोकेदुखी ठरत आहेत, त्यांचं देखील वास्तव्य पाकिस्तानमध्ये आहे. त्यामुळे पाकिस्तानवरती आर्थिक निर्बंध जे उत्तर कोरियाच्या विरुद्ध टाकले गेलेली होती, जी इराणच्या विरुद्ध टाकले गेलेले आहेत, तशा प्रकारचे आर्थिक निर्बंध हे पाकिस्तानवरती टाकलं जाणं गरजेचं आहे. कारण पाकिस्तान हा दहशतवादाला समर्थन करणारा देश आहे आणि युनायटेड नेशन्स मध्ये दहशतवादाला समर्थन करणाऱ्या देशांच्या विरुद्ध ऍग्रीमेंट झालेला आहे, परंतु त्याची अंमलबजावणी स्ट्रिक्टली होत नाहीये. तर आता आपल्याला अशा पद्धतीचे आपले डिप्लोमॅटिक एफर्ट्स हे मोबिलाइज करावे लागणार आहेत की जेणेकरून अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा पाकिस्तानच्या विरोधामध्ये धोरण घेतलेलं आहे. अमेरिकेने जर त्यांच्या विरुद्ध आर्थिक निर्बंध टाकले तरच पाकिस्तान वटणीवर येऊ शकतो. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जोपर्यंत पाकिस्तानमध्ये लष्कराचं प्राबल्य आहे, जोपर्यंत पाकिस्तानमध्ये परराष्ट्र आणि संरक्षण धोरण निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये लष्कर हे अग्रस्थानी आहे, तोपर्यंत भारत आणि पाकिस्तान मधला तणाव होत राहणार. आणि पाकिस्तानच्या लष्कराला वटणीवर आणणारे तीनच देश आहेत. पहिला अमेरिका आहे, दुसरा चीन आहे आणि तिसरा सौदी अरेबिया आहे. आणि त्यांना वटणीवर आणण्यासाठी तुम्हाला प्रामुख्याने त्यांच्या फिनान्शियल सोर्सेसवरती निर्बंध टाकावे लागणार आहेत. आता भारत त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. मुळात मुद्दा की हा असणार आहे की केवळ आपल्याला हा प्रयत्न करून पुरेसा आहे का, किंवा सर्जिकल स्ट्राईक करून आपण अचीव करतो. उरी नंतर आपण सर्जिकल स्ट्राईक केला, पण त्यानंतर प्रतिदिवशी आपण बघतो आठवड्याला साधारणतः 2-3 आपले जवान शहीद होत आहेत. एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की उरीला आणि पठाणकोटला जे हल्ले झाले ते पाकिस्तानमधनं आलेले, सीमा पार करून आलेले दहशतवादी होते. हा जो कालचा हल्ला झालेला आहे हा होम ग्राउंड टेररिझमचा प्रकार आहे. हा काश्मीरचा एक युवक आहे. हाच युवक कधी काळी स्टोन पेल्टिंग मध्ये समाविष्ट झालेला असेल. आता त्यांनी गन हातात घेतली आणि मला चिंतेचा विषय असा वाटतोय की आज ह्या तरुणाला आपल्या जीवाची भीती वाटत नाहीये आणि तो सुसाईड बॉम्ब स्क्वॅड मध्ये समाविष्ट झालेला आहे. अत्यंत धोक्याचा आहे. अशा प्रकारची ब्रेन वॉशिंग इस्लामिक स्टेट, अल कायदा हे करतं आणि युरोपमध्ये त्यांनी आता पॅरिसमध्ये, पोर्तुगालमध्ये अशा प्रकारचे हल्ले घडवून आणले. त्यासाठी प्रचंड कॉन्फिडन्स आणि हिम्मत ही जनरेट करावी लागती. आज मला चिंतेचा विषय वाटतोय की आज एक काश्मीरचा तरुण या गोष्टीसाठी तयार झालेला आहे आणि हा होम ग्राउंड टेररिझम आहे. हा तिथल्या रॅपिड रॅडिकलायझेशनचा प्रकार आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीनगर मधल्या जामा मस्जिद मध्ये इस्लामिक स्टेटचे ध्वज फडकावले गेलेले होते. हा ध्वज पहिले बाहेर फडकावला जायचा, तो जामा मस्जिदच्या आतमध्ये फडकावला गेलेला आहे. इस्लामिक स्टेटचे सातत्याने ध्वज फडकवले जात आहेत. ज्या पद्धतीचं रॅडिकलायझेशन केलं जातं, ज्याने हा सुसाईड स्क्वॅड केला त्याचं एक ट्विट आणि त्याचा एक व्हिडिओ परत एक बाहेर आलेला आहे. तो असं म्हणतो की मी प्रचंड इन्फ्लुएन्स झालोय. तालिबानची जी अफगाणिस्तान मधली मोडस ऑपरेंडी आहे, आज तालिबाननी अमेरिकेला शरण आणायला सांगितलं. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये विड्रॉ होतोय म्हणजे आमचा विजय होतो आहे. आणि ज्या पद्धतीच्या तालिबाननी टॅक्टिक्स अफगाणिस्तानमध्ये वापरल्यात तशाच टॅक्टिक्स आम्हाला वापरायच्या आहेत. जैश ए मोहम्मदनी 4 दिवसांपूर्वी अशा प्रकारचा इशारा दिलेला होता. एवढंच नाही तर या हल्ल्याच्या 3 का 4 तास पूर्वी एक व्हिडिओ आला होता आणि त्यांनी अशा प्रकारचे हल्ल्या करण्याचे आमचे मनसुबे आहेत हे सांगितलं होतं. त्यामुळे इथे इंटेलिजन्स आणि याचे इनपुट्स आपल्या सैन्याला देखील मिळालेले होते. म्हणून मला चिंता वाटते की तुम्ही हा होम ग्राउंड टेररिझम कसा रोखणार आहात. त्यासाठी तुम्हाला एक लक्षात घ्या, लष्कर हे स्टेबिलिटी निर्माण करू शकतं, परंतु त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्हाला विचार करावा लागणार आहे. आणि आता हे जे भरकटलेले तरुण आहेत त्यांना मेनस्ट्रीम मध्ये आणण्यासाठी, त्यांचं रिहॅबिलिटेशन करण्यासाठी ज्या पद्धतीने काही मेजर सौदी अरेबियाने घेतलेले आहेत तसे मेजर्स तुम्हाला घ्यावे लागतील. तुम्हाला आता ह्या ज्या कॉलेजेस मधनं, युनिव्हर्सिटीज मधनं, शाळांमधनं जे ब्रेन वॉश करण्याचे कॅम्प्स आता काश्मीरमध्ये घडत आहेत त्यांना थांबवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. आणि त्यासाठी तुम्हाला मानसशास्त्रज्ञांचा, समाजशास्त्रज्ञांचा आणि विशेष करून तिथल्या धर्मगुरूंचा, जे स्थानिक पातळीवरचे क्लर्जीज आहेत त्यांचा वापर करावा लागेल, त्यांचा उपयोग करावा लागेल. हाच प्रकार इस्लामिक स्टेटमध्ये अनेक गोष्टींमध्ये घडतो, अनेक गल्फ कंट्रीजमध्ये घडतो. सौदी अरेबियाने धर्मगुरूंचा वापर करून अनेक भरकटलेल्या तरुणांना इस्लामिक स्टेट आणि अल कायदामधनं परत आणलेलं आहे. त्यांचं कॉन्स्टंट मॉनिटरिंग केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की आता पाकिस्तानला तिकडनं सैन्य पाठवायची गरज उरलेली नाहीये.
आता जैश ए मोहम्मदला लोकल रिक्रुटमेंट मिळती आहे, लष्कर ए तय्यबाला लोकल रिक्रुटमेंट मिळती आहे आणि ही लोकल रिक्रुटमेंट तुमच्यासाठी धोक्याची आहे. कारण जेव्हा सैन्यांपुढे 50 तरुण येतात त्यापैकी कोण जैश ए मोहम्मदचा सिंपथायझर आहे, कोण लष्कर ए तय्यबाचा सिंपथायझर आहे आणि कोण नाही हे डिफरन्शिएट करणं फार अवघड आहे. मी एक अत्यंत महत्वपूर्ण स्टेटमेंट करतो. 1980च्या दशकामध्ये पंजाब मधला जो दहशतवाद होता, हा पंजाब मधला दहशतवाद तिथल्या स्थानिक पोलिसांना, लष्कराला त्याचा निपटारा करता आला, तो संपवता आला. कारण पंजाब मधल्या समाजाने दहशतवादाला डिसओन केलेलं होतं. हा प्रकार काश्मीरच्या बाबतीत घडत नाहीये. काश्मीरची सोसायटी दहशतवादाला ओन करती आहे, हे लक्षात ठेवा. हा जो RDX आहे हा पाकिस्तान मधून आला नसेल. आज फार मोठ्या मोठ्या कन्स्ट्रक्शन साइट्स या काश्मीरमध्ये चाललेल्या आहेत, मोठमोठे भुयार तयार करणं चाललेले आहेत, रेल कन्स्ट्रक्शन चाललेले आहेत. अशा ठिकाणी अशा प्रकारच्या RDXचा वापर केला जातो. किंबहुना अशा अनेक गोष्टी की त्यासाठी वापर केला जाऊ शकतो. म्हणजे स्थानिकांच्या हात मिळवणीतनं हा RDX कुठेतरी आला असला पाहिजे आहे, हे लक्षात घेणं गरजेचे की सिस्टमॅटिक साखळी आहे. आणि ही सिस्टमॅटिक साखळी ज्या वेळेला आपण असं बघतो की यांना जोपर्यंत शेल्टरिंग मिळत नाही, मग हे स्टोन पेल्टर जेव्हा तुरुंगात टाकले जातात तेव्हा तिथले फुटीरतावादी म्हणतात की त्यांना सोडून द्या कारण ते निष्पाप आहे. हे होता कामा नाहीये. याचं आपल्याला सगळ्यात मोठं आव्हान आहे पाकिस्तानवरचं आपण नियंत्रण आणू शकतो. कारण सीमेवरचं फेन्सिंग आपण वाढवलेलं आहे, पाकिस्तानातून आलेले दहशतवादी आपण मारतोय. पण तुमच्या होम ग्राउंड टेररिझमच्या संदर्भामध्ये तुम्हाला वेळीच उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं. ठीक आहे, मी अतुल भातखळकर यांना हाच प्रश्न विचारतो. काल अतुल भातखळकर आम्ही चर्चा करत होतो तेव्हा काश्मीर टाइम्सच्या एडिटर अनुराधा भसीन असं म्हणाल्या की जेव्हा जम्मू काश्मीरला भारताचा इंटिग्रल पार्ट म्हणजे अविभाज्य घटक म्हटलं जातं तेव्हा उर्वरित भारतीयांची आणि भारत सरकारची पण ही जबाबदारी आहे की जम्मू काश्मीरमध्ये लोकशाहीचं वातावरण राहील, विकासाची कामं होतील, तिथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल की जेणेकरून त्यांना दगड किंवा गन उठवायची गरज किंवा उचलण्याची गरज लागणार नाही. तर जम्मू काश्मीरकडं ज्या पद्धतीनं आपला अविभाज्य घटक आहे असं आपण फार गर्वानं सांगतो, त्या दृष्टीने आपण काय औदार्य दाखवतो याचाही विचार झाला पाहिजे असं त्या म्हणाल्या होत्या. नाही, मुळामध्ये तुमची ही जी काही भूमिका आहे ही भूमिकाच मूलतः चुकीची आहे. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं की मी ज्या विचारसरणीचं प्रतिनिधित्व करतो त्या विचारसरणीने गेले कित्येक वर्ष जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेच्या अनुरूप आज आपल्या पॅनलवरचे किंवा या देशातले अनेक लोक अनुरूप भूमिका मांडतायत. ती आता बदललेल्या राजकीय सामाजिक वातावरणापायी मांडतायत का त्यांचं खरोखर मनपरिवर्तन झालेलं आहे याची मला काही कल्पना नाही आहे. पण देवळणकरांनी आत्ता जे काही बऱ्याच वेळ विश्लेषण केलं त्यातल्या अनेक गोष्टीशी मी सहमत असलो तरी एका गोष्टीशी पूर्ण असहमत आहे की काश्मीरमध्ये आता होमग्राऊंड टेररिझम वाढत चालला आहे. काश्मीर समस्येचं मूळच होमग्राऊंड टेररिझम आहे. हा आत्ता होमग्राऊंड टेररिझम नाही आहे. शेख अब्दुल्ला हे काय होतं? शेख अब्दुल्ला हे काश्मीरमधल्या दहशतवादाचं प्रतीक होतं. फक्त तुमच्या आपल्या देशामध्ये एकेकाळी शेख अब्दुल्लांना प्रतिष्ठा दिली जात होती. हा आपल्या देशासमोरचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. मग 75 साली शेख अब्दुल्लांना इंदिरा गांधींनी करार करून पुनर्जीवित केलं आणि एक आमदार असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचा त्यांना मुख्यमंत्री केलं आणि काँग्रेस ज्याची मेजॉरिटी होती त्याला त्यांनी त्या ठिकाणी विरोधी पक्षात इंदिरा गांधींनी बसवलं. आणि त्यामुळे काँग्रेस काश्मीरमध्ये हा काश्मीरचा प्रश्न आहे असं म्हणणं हे सुद्धा पूर्णतः खरं नाही. हा श्रीनगर खोऱ्याचा प्रश्न आहे, हा जम्मू खोऱ्याचा प्रश्न नाही, हा लडाखचा प्रश्न नाही. जम्मू काश्मीरमध्ये 3 खोरी येतात, श्रीनगरचं खोरं, लडाखचं खोरं आणि जम्मूचं खोरं. या 2 खोऱ्यामध्ये हा प्रश्न नाही, हा श्रीनगर खोऱ्यातला प्रश्न आहे क्रमांक 1. आणि त्यामुळे काश्मीरमध्ये होमग्राऊंड टेररिझम वर्षानुवर्ष आहे. आता त्याला या देशातले सो कॉल्ड विचारवंत, सो कॉल्ड सेक्युलरिस्ट आत्तापर्यंत जे प्रतिष्ठा देत होते ते आता प्रतिष्ठा देत नाही आहेत. त्यामुळे काश्मीरमधल्या युवकाच्या हाताला काम मिळत नाहीये आणि त्यामुळे तो टेररिस्ट होतोय. हे तर इतकं वरवरचं विश्लेषण आहे, हे मूळ रोगावरचा उपाय नाही मी तुम्हाला सांगतो. आणि त्यामुळे काश्मीरमध्ये गेले काही वर्ष तरी निवडणुका या पूर्णपणे पारदर्शी पद्धतीने होत आहेत. आणि त्यामुळे सत्तेत गेल्यानंतर मग या देशाच्या हिताची भाषा बोलायची, सत्तेच्या बाहेर पडल्यानंतर पुन्हा देशाच्या विरोधातली भाषा बोलायची. मला वाटतं
उर्वरित देशातल्या सर्व लोकांनी एका भूमिकेत येऊन काश्मीरच्या या प्रश्नाकडे बघण्याची गरज आहे. काश्मीरवर आम्ही हजारो कोटी रुपये खर्च केलेले आहेत आणि त्याच्यामुळे काश्मीरमध्ये विकासावर पैसे कधी खर्च झाले नाहीत हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे. मुद्दा हा आहे की काश्मीरमध्ये जो कोणी श्रीनगर खोऱ्यातला युवक आहे त्या युवकाला आपण बरोबर घेतलं पाहिजे की नाही, 100% बरोबर घेतलं पाहिजे आणि त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. पण ते प्रयत्न करत असताना आपली भूमिका काय असली पाहिजे, तर आपली भूमिका, पहिला मुद्दा, कुठल्याही प्रकारच्या हिंसेचा 100% आपण निषेध केला पाहिजे आणि त्याचा निष्पात केला पाहिजे. पण वर्षानुवर्ष आपण पाहिलं की हिंसेचं सुद्धा समर्थन करण्याची वृत्ती या देशामध्ये होती. आज ती आजच्या दिवशी तरी सुदैवाने ती दिसत नाहीये आणि त्यामुळे हिंसेचा निष्पात झाला पाहिजे. त्या मार्गावर जे चालतात त्यांचा 100% निषेध केला पाहिजे. ही पहिली भूमिका आपण घेतली पाहिजे. दुसरी भूमिका, जे अशा प्रवृत्तीचं समर्थन करणारी लोक जी काश्मीरमध्ये आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाका. आज सरकारने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेत. पुढचा निर्णय सरकार घेणार आहे. जे काश्मीरमध्ये राहणारे स्वतःला काश्मीरचे नेते मानतात त्यांची सिक्युरिटी आजपासून विड्रॉ केली पाहिजे. तुम्ही जर या देशाची सिक्युरिटी घेणार आणि या देशाच्या विरोधात बोलणार आणि त्याला मानवता अधिकाराच्या नावाखाली 370 कलमाच्या नावाखाली जर का कोणी तुम्हाला पाठिंबा देणार असेल तर यापुढे या देशामध्ये आम्ही चालू देणार नाही. ही कठोर भूमिका सुद्धा आपण घेण्याची आवश्यकता आहे. आणि ज्या प्रकारचे उपाययोजना केली पाहिजे, काही उपायांचा उल्लेख देवळवणकरांनी केला. एक अत्यंत महत्त्वाचा उपाय आपण केला पाहिजे. एक, येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानचं पाणी आपण अडवलं पाहिजे. जे आपण पूर्वीच्या काळी त्यावेळच्या सरकारच्या कृपेने पाकिस्तानला पाणी दिलं होतं. 2, आज जगामधली पाकिस्तानची प्रतिमा ही दहशतवादी देश आहे. त्याचबरोबर पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय भिकारी देश आहे. जगामध्ये तो सगळीकडे जातोय. आत्ता तो IMF कडे बेलआउट पॅकेज मागतोय. आपण आज जगातल्या सर्व देशांशी आपण बोलणी करतोय. IMF ने त्यांना कुठल्याही प्रकारचं बेलआउट पॅकेज देता कामा नये. या प्रकारची भूमिका जगाने घेतली पाहिजे आणि पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या ज्या आहेत त्या आवळण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे MFN स्टेटस आपण विड्रॉ केलं त्याचा काही प्रमाणात परिणाम हा पाकिस्तानवर 100% होईल. त्याचबरोबर जगाला त्याला आयसोलेट करण्याची आवश्यकता आहे. पण चीन आपल्याबरोबर नाही. आपण गेल्या 4 वर्षामध्ये जगाच्या पातळीवर हे प्रयत्न केले की पाकिस्तानला आयसोलेट केलं पाहिजे. मजूर असदला आपण घोषित केलं पाहिजे तो टेररिस्ट आहे म्हणून. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे चीनने त्याला सिक्युरिटी काउन्सिलमध्ये विरोध केल्यामुळे आपला ठराव मंजूर होऊ शकत नाहीये. पण आता चीनला ओलांडून सुद्धा जगाने एक आलं पाहिजे. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे जग तुमच्याबरोबर तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही आर्थिक महासत्ता असाल, तुम्ही दृढ असाल आणि तुमच्याकडे मिलिटरी पॉवर असेल. सर्जिकल स्ट्राईकचं महत्त्व या दृष्टीने आहे की जग काय म्हणतंय याची आम्ही चिंता केली नाही. आम्ही आमचा सर्जिकल स्ट्राईक केला. आम्ही दहशतवाद्यांना अद्दल शिकवली आणि आम्ही आमच्या सीमेमध्ये परत आलो. आता येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला आणखीन मोठा धडा जगाच्या परिणामांची चिंता न करता विविध मार्गाने आपण दिला पाहिजे. त्यातला आपल्या हातातला जो मार्ग आहे तो मिलिटरी ॲक्शन हा आहे. प्रधानमंत्र्यांनी आज सांगितलंय आम्ही लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. लष्कर त्या संदर्भातला निर्णय येणाऱ्या काळामध्ये करेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे निर्णय आहेत ते निर्णय येणाऱ्या काळात आपण 100% करू. आणि त्याचबरोबर या सर्व विषयामध्ये आता देशामध्ये एकमत असलं पाहिजे. आतंकवादाच्या विरोधामध्ये एकजुटीने आपण बोललं पाहिजे. शर्लम शेख सारखं स्टेटमेंट जे आपण 2008च्या आधी काढलं होतं ते स्टेटमेंट आता भारताने धिक्कारलेलं आहेच. पण तसं धिक्कारण्याची ताकद या देशातल्या सर्व विचारसरणीच्या लोकांमध्ये असण्याची आवश्यकता आहे. मला वाटतं ह्या सर्व याच्यावर आपण एकजुटीने काम केलं तर येणाऱ्या काळात पाकिस्तानला धडा बसेल आणि या देशामध्ये जो आतंकवाद काश्मीरमध्ये आता शिल्लक आहे तो आतंकवाद आपण काही वर्षामध्ये संपून टाकू. वेळ संपलेला आहे तरी संजय लाखे पाटील उत्तर असं हवं आहे की पाकिस्तानला धडा शिकवा. हो, शिकवलाच पाहिजे. पण त्याचबरोबर जम्मू काश्मीर सुद्धा भारताचा अविभाज्य घटक आहे. तर तिथं सुद्धा विकासाची कामं होऊन तिथला जो नागरिक आहे, जो काश्मीरी युवक आहे, त्याला सुद्धा आपण भारतीय आहोत असं अभिमानानं त्यानं म्हटलं पाहिजे, त्याला वाटलं पाहिजे. अतुल भातखळकर या ठिकाणी जी भूमिका मांडतायत आणि या परिस्थितीचं जे मूल्यमापन करतायत की यांना पाठिंबा दिला म्हणजे यांच्या विचारसरणीला पाठिंबा दिला, हे टोटली चुकीचं आहे. त्याच्यामध्ये मी बिलकुल सहमत नाही.
पक्ष म्हणून नाही आणि नागरिक म्हणून सुद्धा यांच्याबरोबर सहमत नाही. आज काँग्रेसने आणि सगळ्या पक्षांना जो पाठिंबा दिलाय तो देशाचं हित बघून पाठिंबा दिलाय आणि आपल्या सीमेचं रक्षण करणाऱ्या सैनिकावर हा अटॅक झालाय यासाठी पाठिंबा दिलाय. हा पाठिंबा अतुल भातखळकरच्या विचारसरणीला दिलेला नाही हे या ठिकाणी मला सांगायचंय. अतुल भातखळकर ज्या विचारसरणीचं या ठिकाणी समर्थन करतायत ती विचारसरणी काय या ठिकाणी आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि भातखळकर या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयीची जी भूमिका होती, काश्मीरियत, जम्हुरियत आणि इन्सानियत ही भूमिका सुद्धा या ठिकाणी ते मान्य करत नाहीत. म्हणजे जी काय नरेंद्र मोदी सरकारनं घेतलेली भूमिका आहे, RSSच्या राम माधव यांनी घेतलेली भूमिका आहे, त्या भूमिकेचं या ठिकाणी ते पाठपुरावा करतायत. आणि या ठिकाणी नम्रपणे आपल्याला निदर्शनास मला आणून द्यायचंय की काश्मीरमध्ये आणि नॉर्थ ईस्ट मध्ये राम माधव या RSSच्या माणसाच्या माध्यमातून जो प्रकार भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकार करतंय संपूर्ण आपण मला मध्ये बिलकुल बोलू नका. तुम्हाला मी कुठेही अडवलं नाही. या ठिकाणी मी नम्रपणे सांगतो की संपूर्ण नॉर्थ ईस्ट असेल किंवा काश्मीर असेल हे अशांत करायचं काम जर कुणी करत असेल तर राम माधव आणि त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तुमचा आरोप समजलाय. उत्तर द्या उत्तर द्या. माझा वेळ संपलाय. अतुल भातखळकर बोला. अहो सगळ्या काश्मीरचा प्रश्न यांची देणगी आहे असं काय करताय? नॉर्थ ईस्टचा प्रश्न आमची देणगी नाहीये. निर्माण केला तो या काँग्रेसवाल्यांनी निर्माण केला आणि त्याच्यामुळे त्यांच्या भ्रांत विचारसरणीमुळे हे प्रश्न आहेत. आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं की आता त्या काहीतरी ते म्हणतायत यांच्या सरकारमध्ये शरणविषयक काय करताय ते सांगा. तुम्हाला लोकांनी पाठिंबा दिला 5 वर्ष, तुम्ही आता काय करताय ते सांगा. की आता काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिलं ते सांगू नका. तुम्ही आज काय करताय? बरं त्यांना बोलू द्या. देश फोडायची जी काही देशामध्ये सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर तुम्ही पुरावे मागितलेत. तुम्ही पुरावे मागितलेत. काही तुमचे लोक बोलले राजकारण करताय. भूमिका तुम्हाला सांगण्यासारखं काही नाही. राजकारण करून तुम्हाला मताची पोळी भाजायची त्याला आमचा नक्की विरोध आहे. पाहिजे देशासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे. ही वेळ भांडण्याची नाहीये. ही वेळ भांडण्याची नाहीये. ही वेळ एखाद्या सर्जिकल स्ट्राईकचं ग्लोरिफिकेशन करण्याची सुद्धा नाहीये. थोडी देशाची मानसिकता समजून घेतली पाहिजे. जो आघात झालेला आहे त्यामुळं देशात दुखवटा आहे. त्यामुळं अशी चर्चा नकोय. उद्या सर्वपक्षीय बैठक दिल्लीमध्ये होते आहे. तिथं नेमका काय तोडगा निघतो, काय विचार विनिमय होतोय आणि राजकारण तुर्तास तरी पक्षांनी टाळलेलं आहे ते आपण या चर्चेत सुद्धा टाळूया. आणि याला राजकीय कंगोरे आहेत तर आहेत, होय आहेत, या प्रश्नाला नक्कीच आहेत. आणि अनेकांच्या आशा आहेत की हा प्रश्न सुटावा, दहशतवादाचा निपात व्हावा, आपले जवान जे युद्ध न लढता सीमेवरती शहीद होतात ते होऊ नये. आणि त्याविषयीची चीड ही सर्वसामान्य भारतीयांमध्ये आहे. आणि त्यात जो हा हल्ला झाला त्यामुळं सर्व भारतीयांच्या भावना ह्या अनावर झालेल्या आहेत. पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे असं सर्वसामान्यांना वाटतंय. त्या दृष्टीनं भारत सरकार काय निर्णय घेतं, त्यातच निवडणुका लागलेल्या आहेत. अशा वेळी किती संयमाने आणि किती आक्रमकतेने सरकार कारवाई करतं याकडे सुद्धा संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार मानतो. कमी अधिक वेळ मिळाला म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.